नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी आणि आजचा आपला विषय आहे माधुरीच्या पुनरागमनाची चाहूल। अण्णा कवाचा दात घासतो यास? अरे दातांसाठी भारी असलेलं तोडकर संजीवनीचं दंतप्रभा दंतमंजन आणलंय आणि दंतप्रभा टूथपेस्ट बी आणल्या। त्यात असलेल्या बकुळ, तुंबरू, माजूफळ अशा औषधी दात आणि हिरड्याच नाही तर समद्या जबड्याचं रक्षण करतात। हलणं, किडणं, पडणं एकदम बंद। व्यसनाचं काळं पिवळं डाग बी घालवत्यात। म्हणजे किंमत कमी आणि गुण नामी। म्या बी आणतो बघ। तोडकर संजीवनीचे दंतप्रभा दंतमंजन आणि दंतप्रभा टूथपेस्ट सर्वत्र उपलब्ध। कोल्हापूरकरांसाठी आणि विशेषतः नांदणी गावातील नागरिकांसाठी एक आनंदाची आणि भावनिक बातमी समोर येत आहे। हजारो भाविकांच्या जिव्हाळ्याची आणि नांदणी गावाच्या ओळखीचा भाग बनलेली माधुरी हत्तीन पुन्हा एकदा आपल्या जुन्या घरी परतण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच वनताराकडून एक व्हिडिओ पण पोस्ट करण्यात आला आहे। गेल्या वर्षी 28 जुलै 2025 रोजी माधुरी हत्तीनीला नांदणी मठातून वनतारा येथे हलवण्यात आले होते। या निर्णयानंतर नांदणी गावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र भावना व्यक्त झाल्या होत्या। ग्रामस्थ, भाविक आणि प्राणीप्रेमींनी माधुरीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता। आता या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। माधुरीच्या पुनरागमनासाठी आवश्यक तयारीला वेग आला असून संबंधित विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी वनताराच्या तज्ञ अधिकाऱ्यांची एक टीम नांदणी येथे दाखल झाली। या पथकाने माधुरीच्या निवासासाठी आवश्यक सुविधा, तिची सुरक्षा, आरोग्यविषयक गरजा आणि देखभालीसाठी लागणाऱ्या व्यवस्थेची सखोल पाहणी केली। यापूर्वी माधुरीसाठी स्वतंत्र केंद्र उभारण्याचा विचार होता, मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणीमुळे त्या प्रस्तावाला विलंब होत होता। त्यानंतर मठ प्रशासनाने एक पर्यायी प्रस्ताव समोर ठेवला। माधुरी ज्या ठिकाणी गेली अनेक वर्ष वास्तव्यास होती त्याच ठिकाणी तिच्या राहण्याची, संगोपनाची आणि उपचारांची सर्व व्यवस्था करण्याची तयारी मठ प्रशासनाने दर्शवली आहे। या संदर्भात वनतारा प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे। वनतारामध्ये गेलेल्या माधुरी हत्तीनीची चांगल्या पद्धतीने तिची व्यवस्था केली आहे, त्याचे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत। मठ प्रशासनाने आवश्यक सुविधा उभारण्याचे काम हाती घेतले असून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि देखभालीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। या सर्व तयारीनंतर संबंधित उच्चस्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवला जाणार असून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर माधुरीच्या पुनरागमनाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होऊ शकतो। दरम्यान माधुरीच्या पुनरागमनाच्या बातमीने नांदणी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। गावकरी, भाविक आणि माधुरीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून सोशल मीडियावरही तिच्या स्वागतासाठी अनेक पोस्ट आणि संदेश पाहायला मिळत आहेत। मात्र आता सर्वांच्या नजरा एका प्रश्नावर खिळल्या आहेत। माधुरी नेमकी कधी नांदणीत परतणार? सध्या सुरू असलेल्या हालचाली आणि सकारात्मक घडामोडी पाहता लवकरच माधुरीच्या पुनरागमनाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। माधुरी ही केवळ एक हत्तीण नाही तर नांदणी गावाच्या भावना, श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक बनली आहे। त्यामुळे तिच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केवळ नांदणीकरांनाच नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला लागून राहिली आहे। आता सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नांदणीची लाडकी माधुरी पुन्हा एकदा आपल्या घरी परतताना पाहायला मिळणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।